सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत असल्यानं बळीराजा सुखावलाय. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. जिल्ह्यात तब्बल 57,000 हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यापैकी 48,000 हेक्टर क्षेत्रात भात लागवड पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील भात लागवडीचे काम पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आपल्याकडं आज अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लागवडीचा पुनर्लागवडीचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्याकडं आज अखेर 85 ते 90% पेरणी झालेली आहे आणि आपलं एक सरासरी जिल्ह्याचं क्षेत्र एक 57,000 हेक्टरवर भात लागवड होते. आज अखेर आपल्याकडं 48,000 हेक्टरवरची भात लागवड पूर्ण झालेली आहे. तसंच जर दुसरं पावसाच्या बाबतीत बघितलं तर सरासरी दरवर्षीच्या प्रमाणात आपल्याकडं आज अखेर 74.2% पाऊस झालेला आहे आणि पावसाची टक्केवारी ह्यावर्षी कमी असल्यामुळे तसंच थोडाफार गॅप दिल्यामुळं यावर्षी भाताची पुनर्लागवड थोडी लांबणीवर पडलेली आहे. पण आता जी काही आज 85 ते 90% पुनर्लागवड झाली, येत्या आठवड्यात ती 10 ते 15% राहिलेली ती पण पुनर्लागवड होऊन जाईल. त्याच्यामुळे आपलं क्षेत्र एक कव्हर होईल. ज्ञानेश्वर बडे, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग.